हिंदी सक्तीचा जी.आर रद्द झाल्यानं पेणमध्ये मनसेकडून आनंदोत्सव। उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिंदी सक्तीचा जी.आर राजसाहेबांच्या नेतृत्वामुळे आणि 5 तारखेला आयोजित मोर्चांच्या धसक्याला घाबरल्यानं रद्द करण्यात आल्यानं पेण नगरपालिका चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मराठी जनतेला लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी सर्व मराठी माणसांनी लाडू स्वीकारताना सन्माननीय राजसाहेबांचे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले। तसेच सदर आनंदोत्सवावेळी पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील, प्रशांत म्हात्रे, विजय पाटील, नितेश म्हात्रे, श्रीराम पाटील, पेण तालुका अध्यक्षा गौरी पाटील, पेण शहर अध्यक्ष रजनी पाटील, पेण तालुका मनविसे माननीय तालुका अध्यक्ष ललित सावंत, जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंड, जिते उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील, तरणखोप शाखा अध्यक्ष कल्पेश पाटील, हमरापूर शाखा अध्यक्ष नमस्कार पाटील, पेण शाखा अध्यक्ष नयन रोडेकर, कासू उपविभाग अध्यक्ष रवींद्र शिंदे, रामवाडी शाखा अध्यक्ष चौकेश जाधव, जिते शाखा अध्यक्ष जगदीश ठाकूर, भानुदास पाटील, भरत पाटील आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र ऍप्लिकेबल करून महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते। पण ते हिंदीची सक्तीला त्यांनी काहीतरी 2 वेळा स्थगिती दिली होती। पण त्यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा आवाज उठवला, अगदी जो मोठा आवाज झाला पूर्ण महाराष्ट्रात, समस्त ठाकरे बंधू हे एकत्र येणार, त्यानंतर काही पक्ष आणि संघटना यांनी जेव्हा पाठिंबा दिला, त्यानंतर येत्या 5 जुलै रोजी जो एक मोठा असा मोर्चा जो मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा धसका घेऊनच या राज्य सरकारने ही हिंदी भाषेवरची सक्तीचे दोन्ही जी.आर रद्द केले आणि त्यामुळे आज हा विजय फक्त मराठी माणसाचाच नाही, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी जनाचा, प्रत्येक मराठी भाषेला मानणाऱ्या वर्गाचा आहे। आणि मी राज्य सरकारला तेच सांगतो की तुम्ही हे ढोंगीपणा करतात। आता मुळातच तुम्ही पाहाल की शिव चित्रपट सेनेचे सुशांत सलार यांनी एक बॅनर पाठवला की हा मराठी भाषेचे आपण हिंदीचा जी.आर रद्द करून मराठी भाषेला आम्ही अभिमान आणि स्वाभिमान ही भाषा वापरली। पण मला मुळातच सांगायचा, आज सरकार ढोंगीपणा करतो, हा ढोंगीपणाचा आव आणतो आणि जनतेसमोर मराठी दाखवून आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला फसवण्याचा प्रकार करत आहे। आणि आम्ही आज सरकारची निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसाची ताकद ही राज्य सरकारला नक्कीच दिसेल। येणारा महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो, याच्यामध्ये या सरकारला आम्ही गाडल्याशिवाय शांत बसणार नाही। जय महाराष्ट्र, जय हिंदू।